मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले। टीकाकारांवर बोलताना भाजपचे बबनराव लोणीकर बरळले। अंगावरचे कपडे पायातले बूट ही भाजपमुळेच मिळाल्याची मगरूरची भाषा। तुमच्या आमदारकी नेतेगिरी तुमचे कपडे बूट आणि गाडीतील डिझेल देखील जनतेमुळे। अंबादास दानवे यांचा बबनराव लोणीकरांवर निशाणा। ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती असल्याची ही टीका। राज्याच्या इतिहासात प्रथमच 10% आणि टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार। फडणवीसांची वीज ग्राहकांसाठी आनंद वार्ता। घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना फायदा होणार। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद। दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन। मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार ठाकरेंची भेट घेणार। भास्कर जाधव आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार। भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चांनंतर भेटीला महत्त्व। ठाकरेंच्या भेटीमध्ये जाधवांची नाराजी दूर होणार का याकडे लक्ष। भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी। नाराजीच्या चर्चांवर संजय राऊतांचा सल्ला। तर भास्कर जाधव यांच्या ट्विटमधील भाषा वैभवशाली, राऊतांचा टोमणा। रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री आदिती तटकरे। पालकमंत्री पदाच्या वादादरम्यान अनिकेत तटकरेंचं वक्तव्य। मंत्री हसन मुश्रीफांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा। आर्थिक फसवणुकीच्या आरोपातील गुन्हा रद्द करण्याचे आदेश। कोल्हापुरातील मुरगुड पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात पुरावे आढळले नाहीत। बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा अशा आशयाचे बॅनर झळकवणाऱ्या विरोधात तक्रार। डेक्कन पोलिसात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल। बालगंधर्व चौकामध्ये लावलेल्या बॅनरनंतर संताप। वाढवणमध्ये जेएनपीटीकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध। एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द अशी घोषणाबाजी करत स्थानिक आक्रमक। नागपुरात मुसळधार पावसामुळे हसनबाग परिसरामध्ये 1 फुटापर्यंत पाणी। नंदनवर कॉलनीमधील घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ, रस्तेही जलम। अलमट्टी आणि हिप्परगी धरणांवर आता सांगलीच्या पाटबंधारे विभागाचा वॉच। दोन्ही धरणांवर 8 अधिकाऱ्यांची नियुक्ती। पाणीसाठा आणि विसर्गाची माहिती अधिकारी पाटबंधारे विभागाला देणार। महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमधून विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोकण, मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज। जोरदार पावसामुळे कुलू मनालीमध्ये मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर। अनेक घरं, गाड्या पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत। नदीमधून गाडी वाहून जातानाचा व्हिडिओ देखील समोर। रुद्रप्रयागवरून बद्रीनाथला जाणारी बस अलकनंदा नदीत कोसळली। 19 पैकी 7 जणांना रेस्क्यू करण्यात आलं। एकाचा मृत्यू तर 11 जणांचा शोध सुरू। हिमाचल प्रदेशच्या धर्मशालामध्ये ढगफुटी। 5 जिल्ह्यांना अलर्ट। पुरामध्ये 2घांचा मृत्यू। 20 कामगार वाहून गेल्याची माहिती। चीनमधील एससीओच्या बैठकीमध्ये राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला झापलं। काही देश दहशतवादाला खतपाणी घालतात। एससीओने त्यांचा निषेध करावा। पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांच्या समोरच सल्ला। अमेरिका आणि इराणचे अधिकारी पुढच्या आठवड्यात चर्चा करणार। इस्रायल आणि इराणमधील शस्त्रसंधी दीर्घकाळ टिकण्याबाबत साशंकता। चर्चेदरम्यान कोणत्या करारावर स्वाक्षरी होणार का याकडे लक्ष। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।